नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत गुरुदेव नगरात एका कॅफेमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हिंसक घटनेत झालं। असामाजिक तत्वांनी कॅफेला आग लावली। या आगीत कॅफे पूर्णतः जळून खाक झाला असून तणावाचं वातावरण आहे। या कॅफेमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती। दरम्यान रात्री अंदाजे 2 वाजताच्या सुमारास 2 गटांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला। हा वाद थोड्याच वेळात मारहाणीत बदलला। यातच मारहाणीनंतर एका गटातल्या तरुणांनी कॅफेला आग लावली। या आगीत कॅफे पूर्णपणे जळून खाक झाला। घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस आणि अग्निशमन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। आगीच्या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाल्यानं खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या प्रकरणी फिर्यादी ऋषिकेश वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आरोपींमध्ये फैसल शेख याच्यासह त्याचे 7 ते 8 साथीदार असल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस सविस्तर तपास करतात। सध्या गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू असून आरोपींचा शोध वेगानं घेतला जातोय।